नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, देवाजवळ काय मागावे, मागितल्याशिवाय मिळत नाही हा तर व्यवहाराचाच नियम आहे। पण आई आणि गुरु न मागताच आपल्याला भरपूर काही देतात, म्हणून त्यांच्याजवळ मागण्याची गरज राहत नाही। तसेच आपल्या स्वामींकडे सुद्धा काय मागण्याची गरज लागत नाही, कारण स्वामी एक परमशक्ती आहे, दैवी शक्ती आहे। त्यांना सेवेकऱ्यांच्या मनातले म्हणजे सेवेकऱ्यांना काय हवे आहे ते पूर्ण कळते। स्वामींना तर सर्व कळतेच, पण जे आपल्याला योग्य आहे ते स्वामी देत असतात। मग त्यांच्याकडे काय मागायची इच्छाच का व्हावी, पण तरीही तुम्हाला काय मागायचेच असेल तर असे मागा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत मला आनंद दे, म्हणजेच मला समाधान मिळेल व दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नकोस। किंवा स्वामींना सांगा की तुम्ही करता करविता दाता ब्रह्मांड नायक आहात, सर्व सेवेकऱ्यांचे उचित करणारे आहात, सर्वांचे योग्य तेच करणारे आहात। त्यामुळे मी तुमच्याजवळ काय मागण्यापेक्षा हे स्वामीराया तुम्हाला जे योग्य वाटेल तेच मला द्या, ज्यात माझं कल्याण आहे तेच तुम्ही माझे करताल, यात ते मात्रही शंका नाही। तर मग मी काहीतरी मागून माझ्याच पायावर धोंडा पाडून घेण्यापेक्षा हे स्वामीराया तुम्ही देताल त्यात मी समाधानी राहील, ज्यात माझे खरे हित आहे तेच मला दिसो, तेच मी ऐको, त्याचेच मला स्मरण हो आणि त्याचीच मला गोडी लागो। म्हणून मित्रांनो, देवाजवळ काय मागावे असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर कोणतीही इच्छा, कोणताही प्रश्न, कोणताही लोभ मनात नसावा। फक्त पूर्ण मनोभावाने, पूर्ण श्रद्धेने स्वामींची, आपल्या गुरूंची सेवा करावी आणि काय मागायचेच असेल तर आनंद, शांती मागावी व स्वामींना सांगावे सदैव तुमच्या चरणांशी ठेवा, तुमच्या चरणांपासून मला कधीच अंतर देऊ नका, माझ्याकडून तुमची भरपूर सेवा करून घ्या, तसेच तुम्हाला जे योग्य वाटेल तेच तुम्ही मला द्या, बाकी मला काहीही नको, तुम्ही माझ्या संकटांच्या वेळेस सदैव सोबत राहा। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा व गुरुमाऊली या चॅनलवर आपण नवीन असाल तर आध्यात्मिक वेगवेगळी परिपूर्ण माहिती मिळवण्यासाठी गुरुमाऊली या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो। श्री स्वामी समर्थ।